जयसिंगपूर रेल्वे स्टेशन उदगाव रोडवरील राज लॉजिंग अँड बोर्डिंग तात्काळ बंद करा. वृंदावन हाईट्स अपार्टमेंटमधील सर्व रहिवाशांची निवेदनाद्वारे पालिका प्रशासनासह जयसिंगपूर पोलिसांकडे मागणी. जयसिंगपूर येथील रेल्वे स्टेशन उदगाव रोडवरील निवासी भागात बेकायदेशीररित्या सुरू असलेले राज लॉजिंग अँड बोर्डिंग तात्काळ बंद करण्यात यावे अशी जोरदार मागणी वृंदावन हाईट्स अपार्टमेंटमधील सर्व रहिवाशांनी केली आहे. याबाबत नागरिकांनी जयसिंगपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना लेखी तक्रार निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सदर लॉजिंग इमारत पूर्णपणे निवासी झोनमध्ये असून वृंदावन हाईट्स अपार्टमेंटच्या मुख्य प्रवेशद्वारालगत आहे. त्यामुळे येथे दररोज सांगली जिल्ह्यासह पंचक्रोशीतील विविध भागातील जोडपी व संशयास्पद व्यक्तींची सतत वर्दळ सुरू आहे. याचा थेट परिणाम परिसरातील शांततेवर होत असून महिला, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत वाहनांची गर्दी, आरडाओरड व संशयास्पद हालचाली सुरू असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांवर याचा मानसिक परिणाम होत असल्याचेही नागरिकांनी स्पष्ट केले. तोंड बांधून येणाऱ्या लोकांबाबत मुलांकडून प्रश्न विचारले जातात. पालकांना याचे उत्तर देणे कठीण होत आहे, अशी भावना निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. नगरपालिकेने या लॉजिंगला परवानगी देताना स्थानिक नागरिकांच्या हरकती विचारात घेतल्या नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग व पोलीस परवाना याबाबत नियमांची पूर्तता झाली आहे का, याबाबत गंभीर शंका उपस्थित करण्यात आली आहे. हा व्यवसाय महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या विरोधात असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. नगरसेवक राहुल बंडगर, सचिन चौगले व प्रवीण वलदवा यांनी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेदरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. वरिष्ठांच्या आदेशानुसार सोमवारपर्यंत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. पोलीस ठाण्यातही तक्रार अर्ज दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. वेळीच कारवाई न झाल्यास राज लॉजिंग अँड बोर्डिंग विरोधात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा वृंदावन हाईट्स अपार्टमेंटमधील रहिवाशांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, SR न्यूज 24, जयसिंगपूर.